उमा महेश्वरा पार्वती परमेश्वरा हे काशी विश्वेश्वरा माझ्या देशा देवा तुझ्या पवित्र आणि पूज्य चरणी 33 कोटी देवतांचा अधिपती देवेंद्र यांचा शतशः प्रणाम सर्व सुख संपन्न आमचं जीवन आहे कशाची न्यूनता आमच्या जीवनात आहे पण तरी सुद्धा गत काळाची आठवण झाली म्हणजे मन काही वरून येत आहे आणि तो गत काळ कोणता असेल सुरुवात स्वतःने दिलेल्या सापवाणीमुळं आमची सारी संपत्ती सागराच्या भात लावून पडली या संपत्तीच्या पुनर्प्राप्तीसाठी 33 कोटी देव आणि 60 कोटी दानव मिळून सागर मंथन करण्याचं योजलं मेरू पर्वताची नवी वासुकी सर्पाची वाढ दोरी सागर मंथनाला सुरुवात झाली सागर मंथन सुरू असताना मेरू पर्वत सागराच्या तळाशी जाऊ लागला याच वेळी या विश्वाची पालनकर्ती देवता अर्थात महाविष्णू यांनी आपला दुसरा अवतार म्हणजे पूर्वावतार धारण केला आणि तोच मेरू पर्वत आपल्या पृष्ठभागावर गेलेला सागर मंथनाला सुरुवात झाली सागर मंथन सुरू असताना प्रथमतः बाहेर पडलं ते आळावी हे विष पाताक्षी सारे देव देवता भयभीत झालो या क्षणी देवतातील उपास्य देवता म्हणजे शिव शंभू महादेव त्याने ते विष प्रश्न केलं आणि दिनापासून त्यांना नीलकंठ या नावानं संबोधन जाऊ लागलं एवढंच नव्हे लक्ष्मी पारिजात कसला अशी वेगवेगळी रत्न सागराच्या उदरातून बाहेर येऊ लागली पण ज्यावेळी अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी बाहेर आला त्याच वेळी या अमृताच्या कुंभाच्या अभिलाषेनं कित्येक जण त्या धन्वंतरीच्या मागे पळू लागले हे दृश्य ज्यावेळी आम्ही पाहिलं माझा पुत्र नयन नेत्र संकेत केला या क्षणी तो अमृताचा कुंभ घेऊन माझा पुत्र नयन पुढे पळू लागला या अमृताच्या कुंभासाठी देव आणि दानव यांच्यात झटापट झाली 12 वर्षांवर युद्ध झाली आणि या युद्धात अखेर विजय प्राप्त झाला महादेव त्यांना एवढंच नव्हे या अमृताच्या कुंभातील 4 थेंब मरत मानवाच्या भूमीवर पडले आणि त्या ठिकाणी 4 तीर्थक्षेत्रांची निर्मिती झाली ती तीर्थक्षेत्र कोणती असतील प्रयाग हरिद्वार उज्जैनी आणि त्र्यंबकेश्वरी होय या 4 तीर्थक्षेत्रांच्या ठाई प्रतिवर्षी आम्ही सारे देवता मेळा करतो त्यास कुंभमेळा म्हणून संबोधले जाते कुंभमेळा म्हणून संबोधले जाते कुंभमेळा म्हणून संबोधले जाते परमेश्वरा अन्य दुसरं तिथं मला काही नको रे ज्याप्रमाणे सुख संपन्न आमचं जीवन आहे ना त्याचप्रमाणे माझ्या अखिल मानवाला सुख मिळू दे एवढी तुझ्या चरणी सविनय प्रार्थना